धोंडूखराची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी. काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी होणार. भोंदूबाबाचे सावकारी व्यवसाय, हवाला रॅकेटबाबत चौकशी होण्याची शक्यता. सरकारने सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केलं होतं. सावकारी व्यवसायात काही ठिकाणी मोठे राजकारणी अधिकारी वर्गाचाही समावेश. काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याच्याही सूत्रांची माहिती. धोंडूखरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. दुबईपर्यंत पैशाची देवाणघेवाण होत असल्याचं समोर. खराचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती उघड. मंत्रालयासोबतच खराचा सगळीकडे वावर. खरातल्या सरकारने राजमान्यता दिली होती. संजय राऊतांचा आरोप. तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खराच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते. राऊतांचा दावा. खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत. अंबादास दानवे यांचा दावा. निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी. चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस. अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप. रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी. खरात प्रकरणात सुनील तटकरे आणि चाकणकरांना 6 आरोपी करा. विकास लवांडे यांची मागणी. तर विरोध करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला. लवांडे यांचा गंभीर आरोप. खरातला सुया टोचून मारलं पाहिजे. एका दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकात शिक्षा द्यावी. सुधीर मुनगंटीवारांचा संताप. चाकणकरांनी राजीनामा दिला हे योग्यच केलं अशीही प्रतिक्रिया. देशात लॉकडाऊन लागणार नाही. टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय. संकटांचा यशस्वीपणे सामना करू. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका. लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. नागपूरच्या काही भागात 12व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी गर्दी. HP गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासून रांगा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण. नालासोपारा पूर्वमधील गुजरात CNG पंपावर अतिरिक्त पैसे घेऊन काळा बाजार. धनिवबाग येथील CNG पंप वसईच्या तहसील पुरवठा विभागाकडून सील. रिक्षा चालकांकडून अतिरिक्त 50 रुपये आकारल्याचं समोर. विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अकोल्यात तापमानाचा पारा सर्वाधिक 41 अंशावर. पुढील 6 ते 7 दिवस कडक उन्हासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज. राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान रात्रीपासून 19 तासांचा ब्लॉक. 300 लोकल रद्द. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर ब्लॉक. तर ट्रान्स हार्बर 5 तास बंद राहणार. आजपासून IPL स्पर्धेचा रणसंग्राम. गतविजेत्या बंगळुरूची आज हैदराबाद सोबत लढत. बंगळुरूच्या M चिन्नस्वामी स्टेडियमवर संध्याकाळी सामना रंगणार.